प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे। तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे। उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? राज ठाकरेंचा थेट सवाल। आमचे बाद किरकोळ, एकत्र येणं कठीण नाही, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना साथ। अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार। राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी। माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरेंकडूनही प्रतिसाद। शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागत करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र आलंच पाहिजे। ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांची न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही। शिवसेना नेते संजय शिरसाट आणि नरेश म्हस्केंचं मत, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप। महाराष्ट्रद्रोहींविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर हा सुवर्ण क्षण असेल। सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, अजित पवारांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका। डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ससूनच्या दुसऱ्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर।